मंदिर हे सर्वांचं आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. आपल्या मंदिरामधून कधी आतंकवादी तयार होऊ शकतो का? आपल्या मंदिरामधून कधी दगडफेक होऊ शकते का? आपल्या मंदिरामध्ये कधी धर्मशिक्षण दिले जाते का? आपल्या मंदिरामधून प्रार्थना, आरती, अभंग व लयतलय मंदिरामधून एक वारकरी तयार होऊ शकतो, पण आपल्या मंदिरामधून कधीच आतंकवादी तयार होऊ शकत नाही. मंदिरामध्ये प्रत्येकजण येणारा कधीच उपाशी जाऊ शकत नाही. मग हाच प्रश्न सर्वांचा आहे की हा आतंकवादी तयार कुठून होतोय? जर तुम्हाला माहीत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिर हे सर्वांचं आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, पण मंदिरामधून कधीच आतंकवादी तयार होऊ शकत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. मग हे आतंकवादी तयार कुठून होऊ शकतो हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हमारे मंदिर में संस्कार मिल सकते हैं लेकिन गद्दार नहीं. जय श्री राम. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.